और आज अपन जा रहे हैं चंद्रपुर से राजूरा। सिटी टूर करायचा म्हणजे सिटी आपली खूप छोटी आहे भाई। 4 गेटच्या अंदर खेळ खतम मिट्टू पिंजरेवाला काम आहे। कधी आपण शिकलो ना तेवढं, म्हणून त्या कॉलेजचं नाव घ्यायचं पण आपली लायकी नाही आहे, म्हणून सारखं दोनदा घेतलं। अरे बापरे, टर्निंगवर माती होती। आता जर पडलो असतो तर मोडमाड संघटनेचा अध्यक्ष बनायला आपल्याला वेळ लागली नसते। फायनली आपला बल्लारशा आला। आता ही झालेली 14 एप्रिल जेव्हा मी बघितली ना, कडक होता भाई। हा पुल आहे ना एकदम छोटा आहे आणि हा रातच्यान नसतो, रातच्यानच नाही दिवसभरात नसतो रे। नागराज कॅफे चालू आहे अपना वेज पुलाव पक्का। असेच मी सॅडल लावतो जसं दूधवाल्याला लावला। उभी दुर्योधन खूप छान आहे भाई। कोणीच हेल्मेट लावत नसतं, आपल्याला लावणं गरजेचं आहे। 14 एप्रिलला जी रौनक होती ना या स्मारकासमोर, या स्मारकाला घेऊन। हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइस। स्वागत है आपके भाई के एक नए ब्लॉग वाले वीडियो में। और आज अपन जा रहे हैं चंद्रपुर से राजूरा। फ्रॉम स्पेशली एक मतलब तलब आ चुकी है कि नागराज कैफे में जाते और वेज पुलाव खा के आते। साथ ही साथ सिटी टूर हो जाएगा राजूरा में। जाते जाते अपनी ढेर सारी बातें भी हो जाएंगी। अभी अपन है नागपुर रोड पे, और नागपुर रोड से अपन निकले क्योंकि अपना ये घर का रास्ता है, रोज का रास्ता है। यहाँ से होते हुए अपने को राजूरा जाना है। बाकी अभी है अपन MDR मॉल के आगे, फिर जनता कॉलेज से अपन सिटी से निकलते ना। बाईपास से जाने से अच्छा ना सिटी बेटर रहेगा, क्योंकि बाईपास से जाएंगे तो उतना कंटेंट मिलेगा नहीं, रहदारी मिलेंगी नहीं, दोस्त लोग मिलेंगे नहीं, लोग मिलेंगे नहीं, तो मज्जा नहीं आएगी। इथं खूप टर्निंगचा विषय आहे। इथे म्हणजे आधी सिग्नल होते, मग आता बंद पडलं अचानक। काय झालं क्रॉस अचानक का थांबली ही? अच्छा हिची टर्निंग आहे? नाही, हा सरळ चालला। मग आता इथं आधी सिग्नल होते, आता सिग्नल बंद पडले। यांचा काय विषय माहिती नाही। नवीन सिग्नल मे बी बांधतील, आय होप बांधतील तर खूप चांगलं होईल, क्योंकि विकास होना चाहिए खासकर चंद्रपुर का। या सिग्नलवर इतकी म्हणजे घाण माकड होते भाई। खास करून तो जनता कॉलेजचा जर चालू असेल ना, जनता कॉलेजचा सिग्नल मी तुम्हाला दाखवेल। हा चालू आहे का? हो चालू आहे। ट्रक थांबले म्हणजे चालूच असतील ऑब्वियस। इथे विषय कसा आहे ना, त्याची हाईट कमी आहे त्या सिग्नलची। आता गो म्हणतो बघा, ग्रीन लाईट लागलाय, जेव्हा पण हा ट्रक क्रॉस होईल ना, त्या ट्रकमुळे तो सिग्नल दिसतच नाही, एकदम दबून जातो। मग मागच्या येणाऱ्या लोकांचा त्रास भरपूर वाढतो। याची जरा हाईट वाढवा, याचं फलक वाढवा, याचे काउंटडाऊन जे वाचतात ते म्हणजे लिहून येतात, एक एवढ्या वेळाला निघायचं आहे, एवढ्या वेळाला थांबायचं आहे, ते थोडं करा, म्हणजे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही। आणि ज्या लोकांना या गोष्टीचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना वाटतं की ह्या गोष्टी प्रॉपर सॉल्व्ह झाल्या पाहिजेत, त्यांनी कमेंटमध्ये जनता कॉलेज सिग्नल लिहा, असं म्हणजे मेन्शन करा जनता कॉलेज सिग्नल। आणि जास्तीत जास्त शेयर करा, अपना स्टेट लोगों तक ये रील पहुंचने को होना, ताकि वो काम कर सके। तुम्हाला आय होप की रोड दिसत असेल। अजून 2 लाईट लावल्या आपण। इथून राजूरा मे बी 45 किलोमीटर आहे। आई बोलली की तू राजूरा चालला तर येताना दादाला भेटून ये, आणि आईला हे बोललो की मी राजूरा चाललो तर नागराज कॅफेमध्ये चाललो, देन मी काहीतरी खाऊन येईल, घरी स्वयंपाकाचा विषय ठेवू नको। आणि बाय द वे तसंही तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, नागराज कॅफे आपल्या चंद्रपूरमध्ये येतोय, म्हणजे तुमच्या जवळ राजूरा चालत येतो असं समजा। तुम्हाला आता 45 किलोमीटर जायची गरज पडणार नाही आहे। आणि ज्या लोकांना माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा की नागराज कॅफे चंद्रपूरमध्ये कोणत्या ठिकाणी येतोय। हे आपला चंद्रपूरचा जटपुरा गेट, हा व्ह्यू पॉईंट आहे ॲक्च्युली चंद्रपूरचा, आणि असायला पाहिजेत, कारण की याचं निर्माण गोंडराजाच्या कालावधीत झालेलं। हे लाईट बंद करून देऊ आपण, लोकांना त्रास कशाला, है ना। आपण हायवेवर लावूयात। सिटी टूर करायचा म्हणजे सिटी आपली खूप छोटी आहे भाई। 4 गेटच्या अंदर खेळ खतम मिट्टू पिंजरेवाला काम आहे। 4 गेट तर आहे, इनमिन मोजून घेतले तरी काय। एक जटपुरा गेट जो आता तुम्हाला दाखवला, बिनबा गेट, पुन्हा अजून 2 गेट कोणते आहे रे? अंचलेश्वर गेट, अजून एक सुटला का? हां, हे 3 झाले आपले। एक पठाणपुरा गेट, 4 गेट आहे। खिडक्या पण आहेत, बघाली खिडकी, चोर खिडकी, हनुमान खिडकी, अजून कोणत्या खिडक्या आहे रे? ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या खिडक्या आहे। आता जवळजवळ 8-15 झाल्या, आणि आत्ता भरपूर ट्रॉफिक आहे। उन्हाळ्यामध्ये भरपूर चटके चालू आहे चंद्रपूरचे। दिवसभर लोक घराच्या आत असतात, रात्र झाली घराच्या बाहेर।
आणि पोरांचं पण बरं केलं आहे ना, आता काहीतरी आदेश निघाला होता की 11 वाजेपर्यंत शाळा सोडून द्या. हा, 11च्या नंतर शाळा नको, कारण की ऊन भरपूर आहे. 44 डिग्री तापमान आहे आता सदर चंद्रपूरचं, आणि बहुतच खराब आहे. आपल्या जिल्ह्यातली ऊन सहन करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये भावा. हो हो. आणि राहिली गोष्ट सिग्नलची, जे आपण बोललो होतो ना जनता कॉलेजचं, ते मला करा यार. ते करणं खूप म्हणजे गरजेचं आहे, है ना. जसं बंगाली कॅम्पला गेला आहे ना, एकदम हाईट वाढवली आहे त्याची, हाईटनुसार तिथं लावल्या काउंटडाऊन तिथं दिसतात, तसं काहीतरी करा म्हणजे लोकांना त्रास नाही. आपलं चंद्रपूरचं आराध्य दैवत माता महाकाली मंदिर, आत्ताच रिसेंट माता महाकाली मंदिराची यात्रा संपली. खूप बरेच भाविक येतात आपल्या चंद्रपुरात, नांदेडवरून, मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून, विविध ठिकाणातून भक्त येतात, महाकाली मंदिराचे दर्शन घेतात. आणि ती यात्रा खूप दिवस चालते, म्हणजे मेरे हिसाब से भी 15 दिवस काहीतरी चालते. ती खूप चांगल्या रीत्या चालते. हेच ते आपलं महाकाली मंदिर. आणि आता आपण पोहोचणार बागला चौकात. सरक के चलो चचा. चंद्रपूरचं बागला चौक, बागला पोलीस चौकी, इथून हा रोड जातो भाऊपेठला. हा वाला रोड जातो. नवीन जो उड्डाण पुल बनला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो उड्डाण पूल बनला आहे, आणि हा रोड जातो सरळ इथून भिवापूर होत RTRC कॉलेज. राईट. कधी आपण शिकलो नाही ना तेवढं, म्हणून त्या कॉलेजचं नाव घ्यायचं पण आपली लायकी नाही आहे, म्हणून सारखं दोनदा घेतलं. हाय हराकडीक डाले दाना, ताई जरा सरकून चला ना, टडंग. बारीक कामची दादा. रे आडवा चाला रे, असा नको येत जाऊ रे, माजरी सारखा आडवा. दपशील, मरशील, आणि सोबत मलाही मारशील. हे RCRT कॉलेज, जे समोर आता राईट साईडला येणार. याच कॉलेजची गोष्ट करत होतो, जे की नाव घ्यायची आपली लायकी नहीं है. इथून समोर बाईपास लाइक लेफ्ट टर्न, और उसके बाद वो ओवरब्रिज अपन क्रॉस करेंगे, सीधा आएगा लालपेट का चौक, और वहां से अपन शुरू करेंगे बल्लारशाह बाईपास से राजूरा का सफर. आणि आज एक, अरे बापरे, टर्निंग वर माती होती. आता जर पडलो असतो तर मोडमाड संघटनेचा अध्यक्ष बनायला आपल्याला वेळ लागली नसती. गाडी खूप जपून चालवा लागतं भाई. तरी एवढे लाईट लावून ठेवले, म्हणून पटकन माती, रेती, गिट्टी सगळं दिसते. सो हा लालपेट चौक गाईज. लालपेट चौकात चाललो आपण, पोहोचलो. अच्छा, त्याला राईटला जायचा, पण इंडिकेटर न दाखवता तो हात दाखवतोय. आपण गाडीचे सगळे लाईट चालू करू, एकही लाईट नाही सोडायचे, पुरे लगाने का. हे खालचे जर पिवळे लाईट तुम्हाला जमत असेल ना, मी त्यांना पांढरं पण करू शकतो. त्यांची काय फक्त कॅप काढावं लागतं, पण कॅप काढून ठेवणार कुठे आहे मी टॉप बॉक्स उतरवून ठेवला, टँक बॅग वेअर नाही केली आहे. मग प्रश्न तोच पडतो ना, की ठेवायचं तर ठेवायचं कुठे. पण रोड क्लिअर अँड झिकझॅक दिसतो, त्यात काय विषय नाही, वांदेवाला काम नाही. याला आपण सेट करून टाकू ब्लिंकेटला, म्हणजे सॉरी ब्लिंकरला. ये हो गए अपने ब्लिंकर सेट. ओके, ऑल राईट. आता वाईट मध्ये तुम्हाला कदाचित मे बी दिसत असेल, है तुझ में पूरी बोतल का नशा, झकचरकचंग झकचरकचंग. आधी जेव्हा होती ना ती अप्रिलला, तिला घासत घेऊन जावं लागत होतं, आणि तिचं एवढं कम्फर्ट नव्हतं भाई जेवढं ही कम्फर्टेबल आहे, जेवढी ही स्मूथली आहे, एवढी प्रेमळ आहे, गोड आहे, स्वीट आहे, इनोसेंट आहे, क्यूट आहे, डिसेंट आहे, आहे का हिमालयन. बस फायनली आपला बल्लारशाह आला. बल्लारशाहचा हा पहिला चौक. त्यानंतर येतो सरळ बस स्टँड लेफ्ट साईडला. दादाची ड्युटी बस स्टँडच्या मागेच आहे. हा रहदारीचा रोड आहे, हा एकमेव बल्लारशाहचा असा रोड आहे, इथून जर तुम्ही कुठलाही कार्यक्रम केला मेन चौकात, मेन रोडावर, तर वन वे अख्खा जाम होईल. आता ही झालेली 14 एप्रिल जेव्हा मी बघितली ना, कडक होता भाई. यांचा एक वन साइडच माहोल असतो, खास करून बल्लारशाहवाल्यांचा, आणि मजा येतं भाई. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अभिमानाने करतो ना, तेव्हा तर खास करून मजा येतं. मला साईड देणार की तुम्ही जाणार मिस्टर नेक्सॉन, हा तसंच काहीतरी गाडीचं नाव होतं.
थोड़ा टाइम पहले अपन रुके थे ना, तो वहाँ पे ना अपन ने अपने हेडलाइट की कॅपे निकाल दी. कॅप काढून मी खिशात टाकल्या गाईज. आणि आता बघा तुम्ही, प्रकाश प्रकाशी प्रकाश. आता वाईटची गरज आहे. बिकॉज कसं आहे ना, इथून जो प्रॉपर हायवे सुरू होईल ना, एवढे भयंकर गाड्या चालवतात. आणि समोर रोडचं काम चालू आहे, म्हणजे जो हायवे बनत आहे त्याचं काम चालू आहे. आणि त्या काम चालू असताना माहिती आहे का, उगाच कशाला म्हणजे इरिटेट बी होतो. येल्लो कलर खूप इरिटेट होतो, त्यापेक्षा व्हाईट कलर वन ऑफ द बेस्ट. किंवा येल्लो, लाईटली येल्लो जो रेग्युलर येतो आपल्या नॉर्मल गाड्यांमध्ये, हे इथं या ट्रकला तुम्ही बघत असाल त्या ट्रकमध्ये तो बेस्ट आहे. तो जो डार्क येल्लो आहे, जे मी कॅप काढून ठेवली आहे खिशात, तो डार्क येल्लो खूप खतरनाक आहे. सो देन आपण वो निकाल के रखे और बेस्ट. चांगलाच रोड आहे, काही विषयवाला काम नाही, पण हायवेवर आपल्याला लाईट्स कामी पडतील म्हणून त्यांना पण इरिटेट व्हायला नको म्हणून माहिती का मी काढून ठेवली आहे बाई. अरे 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 ए चिंटू, हा असं करत जा, हा असं डिप्पर गिप्पर मारत जा. ये एकदम बारीक मुरुमवाली गिट्टी आहे भाई. बहुत स्किटवाला कार्यक्रम होतो त्याच्यात ना, थोडंसं बघून चालावं लागतो ना. हा हायवे माहिती नाही कधी बनणार. जसं राजूचा उडान, तो उडान पूलच ना, म्हणजे पुलाच्या वरून चालला, हां बरोबर उडान पूल. तर त्या ना उडान पूल जो बनत आहे, सॉरी बनला, त्याला जवळजवळ कितीतरी वर्ष लागले. किती वर्ष लोटून गेले मला नाही माहिती, आठवत तर नाही, पण मी एक ॲव्हरेज मानतो जसं की 5 वर्ष जास्त लागून गेले त्या पुलाला बनवायला. काहीच तर याच पुलाची आपण गोष्ट करत होतो. हा वाला जो एकमेव पुल असा बनवला राजुराचा. आता पहा, इथून सरळ आहे, तिथून मग जाऊन एकदम बारीक होते. बारीक असा होते का सांगू बी. इकडून बनत आहे भाई, इकडून काहीतरी वेगळंच बनत आहे. इकडे काहीतरी पुलाची एक साईड ठेवली आहे. म्हणजे मी म्हणत ते ना एकदम मनावर घेतले असं वाला तर काय नाही झालं. एकदम पुलाची साईड आणून ठेवून दिली. आय डोंट नो, पण हा पूल आहे ना एकदम छोटा आहे. आणि हा रातच्यान नसतो, रातच्यानच नाही दिवसभरात नसतो रे. इतकी याची गडबड असते ना या पुलाची. असं म्हणजे गाडीवर जर तुम्ही तिथं राहून उभं राहा, एक स्टँडिंग पोझिशन घ्या 2 मिनिटासाठी, अशी गाडी मेन ब्रिजवर लावा, पुलिया असा हल्ल्यासारखा होतो. ये यांना यप्प चप्प अण्णा. हे तुम्हाला एक विचारायचं आहे, म्हणजे तेलुगूवाला प्रश्न आहे हा वाला, मी मराठीत विचारायला. एमेंदी दिलेर मेहंदीचा भाई आहे का? भाई म्हणजे भाऊ आहे का, असं मला विचारायचं आहे. मराठीत प्रश्न विचारला, कमेंट बॉक्समध्ये कळवा की हा खरंच भाऊ आहे की एमेंदी म्हणजे होते काय. नॉनसेन्स. अरे किती धूळ उडवणार रे. ये येड्या, ये गवारा, एक पोट्टा ठेवला असता रे मागून की तो पाणी मारत राहिला असता, धूळ कमी उडली असती. नागालँड 01 AJ 2647 प्लॅटफॉर्म टरक. सॉरी यार, सॉरी मित्रा, पण खूप धूळ उडवली तू. कपड्यांसोबत मी पण एकदम खराब झालो आहे. फायनली आपण पोहोच चुके आहे भाई राजुरा. मध्ये मध्ये ना बॅटरी थोडा प्रॉब्लेम करतो, थोडा इश्यू करतं, म्हणून चेक करत असतो गोप्रो. आणि मग मला माहिती पडलं गोप्रो बंद आहे. मग बॅटरी चेंज केली, कारण की बॅटरी एकदम गरम आली होती. माझ्याकडे 2 बॅटऱ्या एक स्पेअरमध्ये घेऊन येतो मी, ती चेंज केली. त्या चेंज केल्यानंतर आता व्यवस्थित ब्लॉग सुरू केला मी. नागराज कॅफे चालू आहे अपना वेज पुलाव पक्का. सरकणार रे येड्या. पण इथं पार्किंगची व्यवस्था नाही का? गाडी लावू इकडे, हा अशी लावून घेतो. चढ उतार दोन्ही आहे, गाडी काढायला मदत होईल. हाय गाईज, नागराज कॅफे. आता आपल्याला जाऊन तिथं विचारपूस करू की व्हेज बिर्याणी आहे की नाही आहे. जर नसेल तर चला उपाशी. ऑप्शन नाही आहे. चलो अण्णा. आहे आपलं नशीब की व्हेज पुलाव आहे. भाऊ बनवत आहे, टोकन घ्यावं लागतं तिकडून. ₹70 पोटभर खाल्लं भाई नागराज कॅफे. तिथं मेनू पण आहे, मेनूनुसार ना तुम्ही ऑर्डर देऊ शकता. जर अवेलेबल असेल तर लवकर मिळेल, नाही तर थोडा वेळ लागेल. पण मी व्हेज पुलाव खाल्ला, वन ऑफ द बेस्ट. जे मला खायचं होतं, जे मला बरं वाटतं. मस्त एकदम पोटभर. राईट, अभी अपन निकलते घर की ओर. टाइम के हिसाब से घर वापसी. आता वाजल्या 9:03 झाले. वन्स अगेन हॅलो पल्लारपूर, सत श्री अकाल. चलो काका, चलो चलो चलो. मी पण असाच निघतो घराबाहेर. जेव्हा मला बाहेर जायचं असतं ना, असेच मी सायडल लावतो, जसं दूधवाल्याला लावला. आमच्या दोघांना 19-20चा फरक आहे फक्त. तो साईडला सायडलमध्ये त्याच्या
म्हणजे दूधच्या कॅनडून दूध वाटतो आणि मी माझ्या प्रवासाचं सगळं सामान घेऊन घराबाहेर निघतो. बल्लारशा टाउनमधला मेन चौक हा आहे. इथं आहे बाबासाहेबांचं स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचं पण स्मारक आहे इथं. काय एकदम कीड आहे का भाई, जाशील ना आरामात जा, काय कानात घालतो का आता गाडी. पी पी पो पो. लास्ट जे मी 14 एप्रिल बद्दल सांगितलं तुम्हाला की जेव्हा मी आलो होतो तेव्हा मी बघितलेले चकाचूंद एकदम सजावट वगैरे व्यवस्थित सगळ्या गोष्टी एकदम जोरदार होत्या. त्यावेळेस मी एका मुलीचं एक परफॉर्मन्स बघितला, म्हणजे एक डान्स बघितला होता, ते म्हणजे ओवी दुर्योधन. खूप छान आहे भाई. तिचे प्रत्येक स्टेप, प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक एक्सप्रेशन मला ते आवडतं. खरं सांगायचं म्हणजे खूप छान करतं ती. हेल्मेट काय धरू का, हा हा हेल्मेट काय धरू का. कोणीच हेल्मेट लावत नसतं, आपल्याला लावणं गरजेचं आहे क्योंकि सेफ्टी बहुत इम्पॉर्टेंट है. और इतनी बड़ी अगर आप गाड़ी लेके घर के बाहर निकल रहे हो, मागचं जास्तच गरजेचं. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, म्हणजे छोटूभाऊ पटेल स्कूलच्या एकदम समोर. गिरनार चौकातून गांधी चौक, जो आपला सिटी टाउनमधला सगळ्यात मोठा चौक आहे, म्हणजे आपली बाजार मंडी. बाजार मंडी से सब कुछ होता है, फुलं फळं भाजी पाला, सोनाराचं दुकान, चायच्या टपऱ्या, म्हणजे सगळं ऑल ओके, सगळे इथून भेटून जातं. सगळ्यात मोठा आपला एकच स्क्वेअर आहे सगळ्या सिटीमध्ये, गांधी चौक. आता रोनक नाही आहे रस्त्याला. 14 एप्रिलला जी रोनक होती ना या स्मारकासमोर, या स्मारकाला घेऊन बाबासाहेबांच्या, खरंच अप्रतिम. त्या दिवशी केलेली सजावट, त्या दिवशी इथं केलेलं सेलिब्रेशन, प्रत्येक गोष्टी खूप जोरदार होत्या. त्या दिवशी त्या स्मारकाला घेऊन जे डेकोरेट केलं होतं ना, आज त्या स्मारकाला ते डेकोरेशन नाही आहे. जेव्हा ते पूर्ण सजावट उतरली, जेव्हा ते बॅनर्स उतरले, जेव्हा चौकात लागलेले लाइटिंग सगळ्या गोष्टी उतरल्या ना, आज प्रत्येक ठिकाण असं रिकामं वाटतं. 365 दिवसातून आपण या एका दिवसाची वाट बघतो, खास करून 14 एप्रिलची, की हा दिवस येईल आणि आम्ही सण साजरा करू. खरंच. पण आज ना असं एकदम खाली वाटतं, मन खायला लागतं एकदम. त्यांचे उपकार कधीच नाही फिरू शकणार. मी तर म्हणतो ना की स्वतःचं जर रक्ताने पण त्यांचे पाय धुवू ना, तरी त्यांचे आपण उपकार नाही फिरू शकत. अशा टायमाला ना म्हणजे ते एक गाणं आठवतं अजय दादाचं, अजय राजेंद्र दहांडे. त्यांचं एक गाणं आहे, कष्ट केले माझ्या भीमाने. खूप सरळ गाणं आहे. घास आम्हाला हाताने भरूनी, आमच्या जीवनाचं केलं या सोनं. सो फायनली अपन आ गए अपने टाउन के अंदर. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडलास प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट ब्लॉग में. जुन्या काही जे ब्लॉग आहे तुम्ही बघा. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, भेटूया पुढच्या भागात.